अरे एक वस्तू जागेवर नाहीये. कुठे गेल्या सगळ्या वस्तू? बाईकची किल्ली पण जागेवर नाहीये. अरे यार काय शोधताय? अरे बाईकची किल्ली नाहीये जागेवर. बर रुमाल कुठे माझा? हो आणि आता घड्याळ. अच्छा बर डबा केलाय का? नाही ना, वाटलंच मग. ओ हा फायनली माझं वॉलेट मला सापडत नाहीये. बर अजून एक महत्वाची वस्तू सापडत नाहीये मला. माझी बायको. घेऊन जाऊ तिला पण. चल गप्पा बसव. आय लव्ह यू टू. झाले यांचे लैला मजनूचे खेळ सुरू झाले. तर घराचं थिएटर करते. अरे यार मी ना हे सगळं खूप मिस केलं तू नसताना. का? आईनी सगळ्या गोष्टी दिल्याच असतील की हातात. हा तिने केलं सगळं नीटच केलं पण हे असं मागे मागे फिरणं, गोड वागणं, लाडीकपणे बघणं, इतकं प्रेम करणं हे नव्हतं ना थोडस. आता तू ज्या काही नजरेने बघत मला एक एक वस्तू दिल्या ना ती नजर ते प्रेम मिसिंग होत. कळते तुला? असं वाटतंय जाऊच नाही ऑफिसला. मी थांबू आज? बसव. आय लव्ह यू तुला. नाही आता जा तुम्ही ऑफिसला पण संध्याकाळी मला पिकअप करा. आपण एकत्र येऊया. हा हे तू बेस्ट बोललीस. आता कसं मी दिवस अख्खा काढू शकतो ऑफिसमध्ये काम करताना कारण संध्याकाळी तुला भेटायचं आहे ना. जाऊ मग आता? नक्की जाऊ? नाही म्हणणार. चल मी निघतो. हा काळजी घे. फोन करीन. बाय बाय. बाय. नीट जा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?